नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मृण्मयी गेल्यानंतर गुंजा खूप रडत असते आणि मृण्मयी ताई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. साहेबाची आणि माझी सोबत फक्त एका वळणापुरतीच होती आणि एकदा पुढे निघून गेल्यानंतर मागे वळून कोणीही बघत नसते. साहेबांना जीवनाची वाट ही तुमच्या सोबतच चालवायची आहे, फक्त तुम्ही त्यांना कधीही एकटे सोडू नका. आणि तुम्हाला दोघांना एकमेकांच्या सोबत त्या वळणावरून जाताना मला खरंच खूप आनंद होईल म्हणून गुंजा खूप रडत असते. त्यानंतर इकडे कबीरला जे ते बांधून ठेवलेले असते. कबीरला शुद्ध येते आणि जो समोर गुंड बसलेला असतो त्याला अचानक झोप लागलेली असते आणि समोर मोबाईल ठेवलेला असतो. तेव्हा कबीर तो घेण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर इकडे मधू खूप रडत असते आणि सर्वजण तिला समजावत असतात. आजी म्हणते की अगं कबीर येईल. तेवढ्यात सुबोध धावतच येतो आणि त्यांना म्हणत असतो की ज्या माणसाने कबीरला किडनॅप केले आहे तो सध्या येथे दुबईतच आहे, तो माणूस येथे मुंबईत नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की आपण जेव्हा कमिशनरला भेटून आलो त्यांनी आपल्याला सांगितले होते की खूप राजकीय असे दबाव कबीरवर आहे, म्हणूनच ही सर्व खेळ त्यांचा चालू आहे. त्यामुळे हे सर्वजण चालढकलपणा करत असतात. तर लगेच माया म्हणत असते की अरे म्हणजे चालढकल म्हणजे नेमकं काय, मला काय म्हणायचे ते म्हणजे कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाचं नेमकं आता काय करायचे ते. तेव्हा आजीही मायावर ओरडते आणि थोडीशी लाज तरी धर, मधूची काय अवस्था झाली तिच्याकडे बघ, तू तर काय प्रश्न विचारतेस. तेव्हा माया म्हणत असते की काय अवस्था होणार, कबीरला जाऊन फक्त एकच दिवस झाला, त्यात काय झाले, पण माझी मृण्मयी ही कबीरची आयुष्यभर वाट बघणार का. तेव्हा मायाच्या बोलण्याचा सर्वांना राग येतो. अशोक दादा म्हणतात की वहिनी हे काय बोलता, माझा मुलगा तिकडे मृत्यूशी झुंज देतो, हा विषय आत्ता घेण्याची काय गरज. तेव्हा विजय म्हणते की हो, आणि आत्ता हा विषय लग्नाचा घेण्याची काही गरज नाही. ज्यावेळी बोलणी करायची होती त्यावेळी तर परस्पर तारीख ठरवून मोकळे झालात तुम्ही. तेव्हा माया म्हणते की मुळात तो विषय नाही, कबीर तर मला सांगून गेला होता की तुम्ही लग्नाची तारीख काढा, आणि काय झाले लग्नाची तारीख काढून. आणि त्या गुंडांनी सुद्धा आता त्याला ऑप्शन दिलेले आहे माफीनामा लिहून देण्याचा, परंतु कबीर तर काही ऐकायला तयारच नाही. कारण त्याचा इथेक्स आणि युगो त्याला जास्त महत्त्वाचा आहे, पण माझ्या मृण्मयीचं आयुष्य बर्बाद करतो हे कुणाला का दिसत नाही. मृण्मयीला खूप राग येतो. मृण्मयी ही लगेच मायेला म्हणत असते की मम्मा तुझ्या तोंडाला आता आवर घाल, हा विषय काढण्याची ही वेळ नाही. तेव्हा लगेच माया ही मृण्मयीला म्हणते की इतकं सर्व होऊन सुद्धा तुला त्या कबीर बरोबरच लग्न करायचेस का. त्यावर इकडे कबीर आपल्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असतो आणि पायाचे जे दोरखंड असते ते त्याने सोडलेले असते. त्यानंतर इकडे माया काही गप्प बसत नसते. ती मृण्मयीला म्हणते की जर कबीरचं काही बरं वाईट झाले तर सर्वजण मायाला म्हणतात की अहो वहिनी काय बोलता तुम्ही हे सर्व. तेव्हा लगेच माया काही बोलायची थांबत नाही आणि कबीरचं जर काही बरं वाईट झाले तर मृण्मयी तू अविवाहित विधवा म्हणून जीवन कायमचं जगणार का. तेव्हा मात्र मायाचे ते बोलणे ऐकून सर्वांना धक्का बसतो आणि सर्वांना मायाचा खूप राग सुद्धा येतो. तर मृण्मयी ही जोराने आईला ओरडते. त्यानंतर इकडे कबीर आपल्या पायातील सॉक्स काढून समोर जो टेबलवर मोबाईल असतो तो आपल्या बोटांनी ओढत आपल्याकडे घेतो. त्यानंतर इकडे माया ही मृण्मयीला म्हणत असते की तू इतकी हायपर का होते, हे जे काही चालले आहे ना यातून काही निष्पन्न सुद्धा होणार नाही. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की मम्मा तू असे बोलूच कसे शकतेस, कुठे केव्हा काय बोलायचं याचं तुला केव्हाच भान नसते. तेवढ्यात कबीरचा फोन म्हणजे त्या मोबाईलवर येतो. फोन मात्र वाजत असतो. माया म्हणत असते की मृण्मयी मी तुला आई आहे हे तुला कधीच समजत नाही, तुझं कशामध्ये भलं आहे, मी तुझ्या काळजीपोटीच हे सर्व करते पण ते तुला कधीच समजत नाही. इकडे कबीर फोन लावून वैतागतो आणि मृण्मयी प्लीज फोन उचल असे बोलत असतो. तेव्हा लगेच इकडे माया ही मृण्मयीला म्हणत असते की त्या कबीरने तुझी अवस्था पार हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोचवली तरी सुद्धा तुला त्याचीच काळजी का वाटते ग. कबीरला थोडा जरी त्रास झाला तरी तुला सुद्धा त्रास होत असतो, पण कबीरचं काय, कबीरने तुझ्यावरचं प्रेम आजपर्यंत तरी सिद्ध करून दाखवले का. तेव्हा रेशीम लगेच तो फोन उचलते. तेव्हा रेशीम ही मृण्मयीकडे फोन देते. तेव्हा मृण्मयी अन्नावून
नंबर आहे म्हणून फोन उचलते. तेव्हा लगेच कबीर म्हणतो की मृण्मयी मला माहीत होते की तू आपल्याच घरी असणार. तेव्हा लगेच मृण्मयी म्हणते की कबीर तू. तर सर्वांना खूप आनंद होतो आणि लगेच सर्वजण मृण्मयीला फोन स्पीकरवर टाकण्यासाठी सांगतात. तेव्हा कबीर म्हणत असतो की तेथे सुबोध आहे का आणि हे डोंगरवाडीचं प्रकरण खूपच जास्त डेंजर आहे. तेव्हा गुंजा विचारते की अहो साहेबा तुम्ही कुठे आहे ते सांगा. तेव्हा कबीर म्हणत असतो की मलाच माहिती नाही की मला कुठे ठेवण्यात आले आहे. तेव्हा सुबोध म्हणतो की अरे तू मग पोलिसात फोन लाव ना. तेव्हा कबीर म्हणतो की मला माहिती नाही की कोण माझ्या बाजूने आणि कोण माझ्या बाजूने नाही, त्यामुळे मी पोलिसात सुद्धा फोन करू शकत नाही. आणि ही दुनिया आता माझ्यासाठी महत्त्वाची नाही, माझ्यासाठी फक्त तुम्ही महत्त्वाचे आहेत आणि मृण्मयी सुद्धा आहेत. तेव्हा कबीर रडतच मृण्मयीला सॉरी बोलतो. तेव्हा मृण्मयी सुद्धा खूप रडत असते आणि प्लीज कबीर सॉरी वगैरे काही बोलू नकोस, लवकर घरी ये. तेव्हा कबीर म्हणत असतो की मृण्मयी मी सांगतो ते ऐकून घे. मी कधीही तुझ्या मनासारखा प्रियकर म्हणजे एक चांगला नाही बनू शकलो ग. प्रॅक्टिकली मला असे सांगायचे की हे लोक माझ्या काय करतील ते मी सांगू शकत नाही. ते ऐकून सर्वांना आणखीनच धक्का बसतो. कबीर म्हणतो की कदाचित हा माझा शेवटचा सुद्धा फोन असू शकतो. तर अशोकदादा जोराने कबीर असे ओरडतात. सर्वांना खूप वाईट वाटत असते आणि मायाल तर मात्र तिच्यावर काही परिणाम होत नसतो, कारण ती खूप दगडाच्या काळजाची असते. त्यानंतर कबीर आई आणि बाबांना म्हणतो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी इथून सुटण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मी बेखड नाही आहे. कबीर मृण्मयीला म्हणतो की माझं काही होऊन दे, पण तू स्वतःचं आयुष्य जग, थांबू नको. मला फक्त शेवटचं एक सांग, माझ्याकडून जे काही घडले त्यासाठी मला माफ तर करशील ना. तर मृण्मयी आणि सर्वजण खूप रडत असतात. मृण्मयी लगेच गुंजाकडे बघत असते. मृण्मयी म्हणते की कबीर अरे काय बोलतोस तू, मी तुला माफ केले पण प्लीज लवकर घरी ये रे तू. कबीर म्हणतो की अगं मृण्मयी मला प्लीज बोलून दे, माझं मन मला मोकळं करून दे. सर्वेश म्हणत असतो की अरे कबीर बोल, तुझं मन खरंच तू मोकळं कर. त्यावर कबीर विचारतो की मृण्मयी मी जर इथून सुखरूप घरी आलो असतो तर तू माझ्याबरोबर लग्न केले असते का. मृण्मयी म्हणते की अरे कबीर काय वेड्यासारखं विचारतोस रे, अरे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, मी नक्की तुझ्याबरोबर लग्न करणार. त्याच वेळेस कसला तरी जोराने आवाज येतो. तर कबीर म्हणतो की आता मला फोन ठेवा लागणार, म्हणून कबीर घाईने फोन कट करतो. सर्वजणी आणखीनच खूप रडू लागतात, मृण्मयी सुद्धा. तेव्हा विजय म्हणते की मायाताई बघितलेस ना कबीरचं मृण्मयीवर किती प्रेम आहे, पहिला फोन त्याने आपल्या मृण्मयीलाच केला. कबीरची खात्री होते की मृण्मयी नक्की येतेच असणार आणि हा विश्वास फक्त प्रेमावरील त्याच्या खात्रीवरच आहे. त्याच्या प्रेमाचा अजून काही पुरावा तुम्हाला लागतो का. गुंजा इकडे विचार करत असते की साहेबांनी फोन ठेवला त्यावेळेस तेथे शाळेत वाजती तशीच घंटा वाजत होती, म्हणजे नक्की साहेबांना जेथे ठेवले तेथे कुठेतरी आसपास ही शाळा असणार. म्हणून गुंजा स्वतःच्या डोळ्यातील पाणी पुसते आणि आता ही वेळ रडायची नाही तर साहेबांना शोधून काढण्याची आहे. मी एकटी तर काही करू शकत नाही, म्हणून साहेबांचा मित्र उमेर यांची मदत मला घ्यावी लागेल. म्हणून गुंजा लगेच उमेरला घेऊन एका ठिकाणी येते. त्यानंतर इकडे कबीर आपल्या हातातील मोबाईल बाजूला पायाने लोटून देतो आणि त्यावर रिंग वाजत असते. तेव्हा तो माणूस उठतो, म्हणजे तो गुंड, आणि बाहेर साहेबांचा फोन आला म्हणून बोलण्यासाठी जातो. तेवढ्यात त्यानंतर उमेर आणि गुंजा एका ठिकाणी येऊन पोचतात आणि तेथील एका माणसाला विचारू लागतात की येथे कुठे जवळपास शाळा आहे का आणि मोठी गाडी येथे कुठे दिसली का. म्हणून उमेर आपल्या मोबाईलमधील ते स्केच त्या माणसाला दाखवतो. तेव्हा तो माणूस म्हणतो की नाही, येथे कोणी आले सुद्धा नाही आणि ह्या माणसाला तर बघितलेच नाही. गुंजाला जाम टेन्शन येते. गुंजा म्हणते की साहेब तर व्यवस्थित असेल ना, त्या माणसाने साहेबांना काही केले नसेल ना. उमेर म्हणतो की गुंजा प्लीज शांत हो. त्यावर उमेर आणि गुंजा हे सर्वत्र साहेबांची म्हणजे सर्वांना विचारपूस करत असतात, मात्र कुठेही काही पत्ता लागत नाही. उमेर तर खाली हात टेकून बसतो आणि गुंजाला म्हणतो की गुंजा सकाळपासून काही खाल्ले नाही, थोडंसं काहीतरी खाऊन घे. गुंजा म्हणत असते की जोपर्यंत साहेबा सापडत नाही तोपर्यंत मला अन्न गोड लागणार नाही. गुंजा म्हणते की घरातील सर्वजण खूप सुद्धा टेन्शनमध्ये आहेत, त्यामुळे मी कुणाला काहीच सांगितले नाही आणि इकडे तुमच्यासोबत साहेबांना शोधण्यासाठी आले. तुम्ही तोपर्यंत खाऊन घ्या, मी थांबते येते. तेव्हा उमेर गुंजाकडे बघत मनात म्हणत असतो की कबीर मी तुला त्याच वेळी सांगितले होते की ही मुलगी तुझ्यावर खूप प्रेम करते, जीवापाड तुझी काळजी घेते.
तेव्हा गुंजा विचारते की काय हो, का खाल्ले नाही? तेव्हा उमेर म्हणतो, अगं तू डोंगरवाडीहून आत्ता आली. कबीर तर माझा लहानपणाचा मित्र आहे. तो शोधल्याशिवाय, त्या सुखरूप असल्याशिवाय मला सुद्धा अन्न कसे गोड लागणार ग? आणि आपण परत कबीरला शोधूया म्हणून उमेर बाईक घेऊन येतो. तेव्हा गुंजा मनात म्हणत असते की साहेबा, प्रेम जर खरे असले तर या मनाचं त्या मनाला नक्की ऐकू जाते असे म्हणतात. म्हणून गुंजा म्हणते की साहेबा उठा, जागे व्हा, आणि तुम्हाला जर माझा आवाज ऐकू येत असेल तर तुम्ही नक्की जागे होता. त्याच वेळेस कबीर हा समोर जी काही काचेची फुटलेली बॉटल पडलेली असते त्याकडे कबीरचे लक्ष जाते आणि ती घेण्यासाठी त्याची तडफड चालू असते. इकडे गुंजा म्हणत असते की तुम्ही वाघ आहात. वाघ कितीही पिंजऱ्यात जरी असला तरी शेवटी तो मरायचा नाही. 24 तासात तो पिंजऱ्यातून बाहेर पडण्याचाच विचार करत असेल. तेव्हा कबीर ती बाटली उचलून ते दावस्त तोडण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच वेळेस कबीर ते दावे तोडतो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये उमेर हा गुंजाला पाणी पिण्यासाठी देत असतो आणि गुंजाला त्याच वेळेस शाळेच्या त्या घंटेचा आवाज येतो, जो आवाज तिने फोनवर ऐकलेला असतो. गुंजा लगेच धावतच तिकडे त्या खिडकीतून उडी मारते आणि तेथे ते कबीरला बांधून ठेवलेले असते. तेव्हा लगेच गुंजा साहेबाला सोडवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र तो गुंड धावतच येतो आणि गुंजा लगेच त्याच्या डोक्यामध्ये लाकडाने मारते आणि तो दुसरा गुंड म्हणतो की तू येथे आलीच कशी? म्हणून गुंजा ही कबीरला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस गुंजा कबीरला घेऊन तेथून जायला निघते तर लगेच तो मेन जे काही गुंड असतो, लीडर, तो तेथे येतो आणि पिस्तूल रोखून तो गोळी झाडणार आणि भोगता आपल्या कर्माची फळे, असे तो कबीरला म्हणतो. आणि त्याच वेळेस गोळी झाडणार तर लगेच गुंजा ही कबीरला आडवी होते आणि मिठी मारते. तेव्हा लगेच ती गोळी आता गुंजाला लागली असणार का ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.